In the last lecture, we are going to see chapter number first, mathematical logic. मग मॅथमॅटिकल लॉजिकचा अभ्यास करत असताना आपण पहिलं आर्टिकल काय पाहिलं तर व्हॉट इज मीन बाय स्टेटमेंट. स्टेटमेंट म्हणजे काय याचा आपण लास्टच्या लेक्चरमध्ये स्टडी केलेला आहे. What is the definition of statement? It is an assertive sentence. It is an assertive sentence. Either it is true or false, but not both. Definition पुन्हा एकदा लक्षात घ्या. It is an assertive sentence. कसलं सेंटेन्स पाहिजे आपल्याला? assertive. Which is either true or false. एक तर ते एक्झॅक्टली ट्रू असलं पाहिजे किंवा एक्झॅक्टली फॉल्स असलं पाहिजे. पुढे जाऊन म्हटलंय बट नॉट बोथ. देन इट इज कॉल्ड एज स्टेटमेंट. मग आता ह्या स्टेटमेंट बद्दल पाहिल्यानंतर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल, एक्सक्लामेटरी सेंटेन्स असेल, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल, यापैकी हे जे सेंटेन्सेस आहेत यापैकी कोणतंही सेंटेन्स स्टेटमेंट होऊ शकत नाही. मग स्टेटमेंट असण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असर्टिव्ह सेंटेन्स असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ते एकतर परफेक्टली ट्रू पाहिजे किंवा परफेक्टली फॉल्स पाहिजे. पुढे गेल्यानंतर आपण काही रिमार्क्स बघितले. मग त्या रिमार्क्स मध्ये सांगितलं होतं ऑल मॅथमॅटिकल आयडेंटिटीज आर ऑलवेज ट्रू स्टेटमेंट. जर आपणाला मॅथमॅटिकल आयडेंटिटी दिलेली असेल तर आपल्या लॉजिक मध्ये ते ट्रू स्टेटमेंट आहे. दुसरा रिमार्क होता ऑल मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स आर ओनली स्टेटमेंट. मग मॅथमॅटिकल एक्सप्रेशन जर आपल्याकडे असेल तर ते फक्त स्टेटमेंट आहे. मग ते ट्रू आहे का फॉल्स आहे हे आपल्याला फाइंड आउट करावं लागतं. त्यानंतर आणखी एक मुद्दा पाहिला होता ट्रूथ व्हॅल्यू ऑफ अ स्टेटमेंट. मग ह्या ट्रूथ व्हॅल्यू बद्दल आपण काय शिकलो की जर स्टेटमेंट दिलं असेल आणि ते ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण कॅपिटल टी ने रिप्रेझेंट करणार आहोत. इफ द स्टेटमेंट इज फॉल्स, जर स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू बघा फॉल्स असलं तरी त्याला काय म्हणायचंय ट्रूथ व्हॅल्यू, फॉल्स व्हॅल्यू म्हणायचं नाही. मग त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय कशाने रिप्रेझेंट करतो आपण? कॅपिटल एफ ने रिप्रेझेंट करतो. स्टेटमेंटला ट्रूथ व्हॅल्यू असतात आणि ही ट्रूथ व्हॅल्यू दोन प्रकारची असते. आयदर इट इज ट्रू रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल टी और इट इज फॉल्स रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल एफ. बट डिपेंडिंग अपॉन धिस आतापर्यंत जेवढं आर्टिकल आपण शिकलो त्याच्यावरती डिपेंडिंग आपल्या एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे. काय आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट? स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट्स. बघा प्रश्न काय आहे. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट. यांच्यापैकी कोण कोण स्टेटमेंट आहे? पुढे म्हटलंय इन केस ऑफ स्टेटमेंट. इन केस ऑफ स्टेटमेंट जर ते स्टेटमेंट असेल तरच, अन्यथा नाही. इन केस ऑफ स्टेटमेंट ट्रू राईट डाऊन इट्स ट्रूथ व्हॅल्यू. त्याची ट्रूथ व्हॅल्यू मांडायची. कोणाची? फक्त आणि फक्त स्टेटमेंटची आपणाला ट्रूथ व्हॅल्यू मांडायची आहे. नंबर फर्स्ट 5 + 4 = 13. काय ऑब्झर्व केलं आपण? 5 + 4 = 13 म्हटल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला शोधायचंय हे स्टेटमेंट आहे का.
जर स्टेटमेंट असेल तरच त्याची ट्रूथ व्हॅल्यू पुटअप करायची, अन्यथा ट्रूथ व्हॅल्यू मांडायची नाही. मग आपण आपल्या रिमार्क मध्ये शिकलो मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स आर स्टेटमेंट्स. मग सोल्युशन लिहिताना मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स आर स्टेटमेंटचा यूज केला आणि सांगितलं यस इट इज अ स्टेटमेंट. यस इट इज अ स्टेटमेंट. मग आता स्टेटमेंट आहे म्हटल्यानंतर आता पुढे जायचंय आपल्याला. 5 + 4 = 13. कुणीही सांगू शकतं की 5 + 4 = 13 असतो की नसतो. जर असेल तर ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टी, जर नसेल तर ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल एफ. मग आता आपण काय लिहिणार, ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल एफ. का तर माहित आहे 5 + 4 = 9 and that is not equal to 30. Number 2, x - 3 = 40. 99% लोक लिहिणार येस इट इज अ स्टेटमेंट. काय लिहिणार तुम्ही, येस इट इज अ स्टेटमेंट. पण प्रॉब्लेम असा आहे की x ची व्हॅल्यू आपणाला दिलेली आहे का. मग हे जरी मॅथमॅटिकल एक्सप्रेशन असलं तरी सुद्धा हे स्टेटमेंट नाही. जसं आपण काल पाहिलं ही इज अ गुड बॉय, हिज कलर इज व्हाईट, ऑल टीचर्स आर सिन्सिअर, तसं याच्याबद्दल सुद्धा आपणाला गॅरंटी देता येत नाही की एक्सच्या कोणत्या किमतीसाठी, कारण हे काही सोडवायचं नाही आपल्याला, सोडवून एक्स फाइंड आउट करायचा नाही. हा आता जर असं पुढं सांगितलं असतं फॉर x = 2, मग आपण x = 2 पुटअप केला असता. x = 2 पुटअप केल्यानंतर ट्रू किंवा फॉल्स हे सांगता आलं असतं. मग x ची जर कोणती तरी व्हॅल्यू दिली असती तर हे स्टेटमेंट आहे असं आपण लिहिलं असतं. म्हणजेच मग अशा पद्धतीचं जे सेंटेन्स आहे, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे, त्याला म्हटलं जातं ओपन सेंटेन्स. काय म्हटलं जातं, ओपन सेंटेन्स. आणि मग ओपन स्टेटमेंट सेंटेन्स इज नॉट स्टेटमेंट. हे स्टेटमेंट नाही. मग आपण काय लिहिणार, नो इट इज नॉट स्टेटमेंट. आता जर हे स्टेटमेंट नाही तर ट्रूथ व्हॅल्यू लिहिण्याचा प्रश्नच येत नाही. लुक ॲट नंबर 3, क्लोज द डोअर. लगेच क्लिक झालं तुम्हाला. क्लोज द डोअर सेंटेन्स कोणत्या प्रकारचा आहे, तर हे इम्परेटिव्ह आहे. आणि इम्परेटिव्ह आहे म्हटलं की इट इज नॉट स्टेटमेंट. आपलं आन्सर नो इट इज नॉट स्टेटमेंट. नंबर 4, प्लीज. सुरुवात पुन्हा एकदा कशाने झालेली आहे, प्लीज ने. प्लीज म्हटलं की तुमचं सेंटेन्स इम्परेटिव्ह आहे. आणि सेंटेन्स जर इम्परेटिव्ह असेल तर ते स्टेटमेंट नाही. मग आपण सोल्युशन लिहिलं नो इट इज नॉट स्टेटमेंट. आणि जेव्हा जेव्हा नॉट स्टेटमेंट आहे तेव्हा तेव्हा आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूचा प्रश्नच येत नाही. मग आपण नंबर 5, कॉन्ग्रुअंट ट्रायंगल्स आर सिमिलर. Congruent triangles are similar. This is a mathematical expression. हे जर mathematical expression आहे तर yes, it is a statement. राहिला प्रश्न कोणाचा, ट्रू आहे का फॉल्स आहे. हे जॉमेट्री मधलं एक सेंटेन्स आहे. जॉमेट्री मध्ये अशी भरपूर सेंटेन्सेस होती 9th स्टँडर्ड मध्ये, 10th स्टँडर्ड मध्ये.
तुमचा ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे दिलेला, आणि कॉन्ग्रुएंट ट्रायंगल जर दिले असतील तर ते दोन ट्रायंगल सिमिलर असतात असं म्हणणं आहे. ट्रूथ व्हॅल्यू मग ज्या लोकांनी अभ्यास केलेला आहे ते सांगू शकतात की याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते, टी. हे जर उलट म्हटलं असतं, सिमिलर ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट, तर मात्र ट्रूथ व्हॅल्यू काय आली असते आपल्याकडं, फॉल्स. नंबर 6 पुन्हा एकदा x² = x. याचाच अर्थ नंबर 6 मध्ये पुन्हा आपल्याला सांगितलंय मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. पण ज्या ज्या ठिकाणी तुमचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे, एक्स वाय झेड हा व्हेरिएबल आहे, त्या प्रत्येक ठिकाणी ऑब्झर्व करा पुढं आपणाला आणखी काही दिलंय का. जर काहीतरी कंडिशन दिली असेल आणि त्या कंडिशनसाठी एक्सची कोणती तरी व्हॅल्यू दिली असेल आणि त्या व्हॅल्यूसाठी जर दिलेलं एक्सप्रेशन सॅटिस्फाय होत असेल तर स्टेटमेंट आहे. सॅटिस्फाय होत नसेल तरीही स्टेटमेंट आहे. पण काहीच दिलं नसेल तर मात्र आपलं आन्सर आहे या ठिकाणी इट इज नॉट स्टेटमेंट. नंबर 7 अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा, अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅन नॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. 10th स्टँडर्ड मध्ये आपण कम्प्लिटली एक टॉपिक पाहिला होता, चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. मग क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आपला जनरल फॉर्म काय असतो, ax² + bx + c = 0. कोणतंही क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे पहिली मेथड कोणती होती, फॅक्टरायझेशन मेथड. दुसरी मेथड परफेक्ट स्क्वेअर मेथड आणि तिसरी मेथड तुमच्याकडे होती फॉर्म्युला मेथड. मेथड आपण कोणतीही यूज केली तर क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर एक्सच्या मॅक्सिमम व्हॅल्यूज किती मिळाल्या, तर 2. आणि मिनिमम जरी म्हटलं तरी सुद्धा 2. म्हणजेच क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं तर एक्सच्या मिनिमम 2 व्हॅल्यू मिळतात आणि मॅक्सिमम सुद्धा 2च व्हॅल्यू मिळतात. मग आता आपल्याला तेच विचारलंय, अ क्वाड्रॅटिक इक्वेशन मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे, कॅनॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. 2 पेक्षा जास्त रूट नसतात. आता एक्सप्लेन केलं, त्यानुसार तुम्ही ठरवलं. मग सोल्युशन लिहित असताना सुरुवातीला आपण काय लिहिणार, येस इट इज अ स्टेटमेंट, आणि त्याच्या खाली काय लिहिणार आपण, ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टी. नंबर 8 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. मग कधीतरी आपणाला चॅप्टर होता कॉम्प्लेक्स नंबर, म्हणजेच हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे. मग मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे म्हटल्यानंतर पहिलं स्टेटमेंट आपण लिहिलं, येस इट इज अ स्टेटमेंट. येस इट इज अ स्टेटमेंट. राहिला प्रश्न ट्रूथ व्हॅल्यूचा. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर आहे का नाही, असेल तर ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टी, आणि नसेल तर ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल एफ. सध्याच्या एक्झाम्पल मध्ये काय आहे, यस. यस म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टी. का तर 0 हा कॉम्प्लेक्स नंबर असतो. 0 + 0i दॅट इज अ कॉम्प्लेक्स नंबर. नंबर 9 बघता क्षणी तुमच्या लक्षात आलं, डू यू लाईक मॅथमॅटिक्स. डू यू लाईक मॅथमॅटिक्स आणि शेवटी दिलाय क्वेश्चन मार्क. मग आपण काय शिकलो की जर या ठिकाणी सेंटेन्सच्या शेवटी क्वेश्चन मार्क असेल, इट इज नॉट अ स्टेटमेंट. मग लगेच लिहून टाकलं, इट इज नॉट अ स्टेटमेंट. The sun sets in the west.
वाक्याचा प्रकार ओळखा. इम्परेटिव्ह आहे का, एक्सक्लामेटरी आहे का, इंट्रोगेटिव्ह आहे का, असर्टिव्ह आहे का. तर सध्या मला हे असर्टिव्ह दिसतंय बघा. असर्टिव्ह आहे तर पुन्हा विचार करायचा आहे आपल्याला, हे ट्रू आहे का फॉल्स आहे. द सन सगळ्यांना माहित आहे, सेट्स सूर्योदय इन द वेस्ट. सूर्य पश्चिमेला उगवतो. तर नाही, सूर्य पूर्वेला उगवतो. मग सोल्युशन, यस इट इज अ स्टेटमेंट. नेक्स्ट लाइन, ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल F. नंबर 11, ऑल रियल नंबर्स आर होल नंबर्स. बघितलं तरी आपल्या लक्षात आलं, इट इज ऑल्सो असर्टिव्ह. त्याचबरोबर मॅथमॅटिकल एक्सप्रेशन म्हणजेच डेफिनेटली इट इज अ स्टेटमेंट. राहिला प्रश्न ट्रूथ व्हॅल्यूचा. ऑल रियल नंबर्स आर होल नंबर्स. मग त्यासाठी त्या रियल नंबरचा, होल नंबरचा अभ्यास असला पाहिजे. मग आपण पाहिलेलं आहे 1 2 3 4 5 6 डॅश डॅश. दीज आर द नॅचरल नंबर्स. 0 1 2 3 4 5 डॅश डॅश. दीज आर द होल नंबर्स. -2 dash dash dash, -2 -1 0 1 2 3 dash dash dash. These are the real numbers. मग रियल नंबरचा सेट हा होल नंबरच्या सेट पेक्षा मोठा आहे. याचा अर्थ सगळे रियल नंबर होल नंबर होऊ शकत नाहीत. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू काय मिळाली, फॉल्स. हे जर उलट दिलं आपल्याला, ऑल होल नंबर्स आर रियल नंबर, तर ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, कॅपिटल T. नंबर 12, कॅन यू स्पीक इन मराठी, प्रश्नचिन्ह. कॅन यू स्पीक इन मराठी क्वेश्चन मार्क आलेला आहे. आपल्याला आन्सर सापडलेलं आहे. इट इज नॉट अ स्टेटमेंट. नंबर 13, x² - 6x - 7 = 0. म्हणजे मी मगाशी सांगत होतो तुम्हाला, पुढे एक कंडिशन दिलेली आहे, फॉर x = 7. जेव्हा अशा पद्धतीचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन असेल आणि पुढे काहीतरी कंडिशन दिलेली असेल, तर हे डेफिनेटली स्टेटमेंट आहे. पण कुठे गेलं आपलं, x - 3 = 14. पुढे कोणतीही कंडिशन नव्हती. x² = x. इथं सुद्धा कोणतीही कंडिशन दिलेली नव्हती. मग त्यावेळी हे दोघं जण ओपन सेंटेन्सेस होते आणि ओपन सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट. पण अशी जर आपणाला कंडिशन दिलेली असेल, डेफिनेटली इट इज अ स्टेटमेंट. मग आता फक्त राहिला प्रश्न ट्रूथ व्हॅल्यूचा. x = 7 पुटअप करून बघितलं, जर इक्वेशन सॅटिस्फाय झालं, ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल T. नाही झालं, ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल F. मग सोल्युशन मध्ये आपण काय लिहिणार, यस इट इज अ स्टेटमेंट. नेक्स्ट लाईनला काय लिहिणार आपण, ट्रूथ व्हॅल्यू x = 7 पुटअप केला, x², 7 × 7 49, 49 - 6 × 7 -7 म्हणजे 0 येतोय. ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल T. नंबर 14, द सम ऑफ cube roots of unity is 1. The sum of cube roots of unity is 1. मग थोडासा मेंदूला आपल्याला त्रास द्यावा लागतो. क्यूब रूट्स ऑफ युनिटी हे आर्टिकल आपणाला होतं का, होतं तर केव्हा होतं, कोणत्या स्टँडर्ड मध्ये होतं, त्याचबरोबर ते कोणत्या टॉपिक मध्ये होतं. जर आठवत असेल तर बघा.
ओमेगा, ओमेगा स्क्वेअर आणि 1 यांना म्हणतो आपण कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. काय म्हणतो? कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. 11th स्टँडर्डमध्ये चॅप्टर नंबर 1 आहे कॉम्प्लेक्स नंबर. त्याच्यामध्ये ओमेगा, ओमेगा स्क्वेअर 1 ह्याच ओमेगाला आपण अल्फाने पण रिप्रेझेंट केला होता. अल्फा इज इक्वल टू ओमेगा अँड बीटा इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. मग त्या ठिकाणी आपण आणखी काय पाहिलं होतं तर ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 असते आणि 1 प्लस ओमेगा स्क्वेअर 0 असतो. 1 प्लस ओमेगा स्क्वेअर 1 ओमेगा स्क्वेअर हे कॉम्प्लेक्स क्यूब रूट्स आहेत आणि आपला फॉर्म्युला सांगतो की ह्या कॉम्प्लेक्स क्यूब रूटची सम केली तर किती येते? 0 येते. आणि आत्ताच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलंय द सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 1. म्हणजेच स्टेटमेंट आहे हे कन्फर्म झालं, पण हे ट्रू आहे का फॉल्स आहे? दॅट इज फॉल्स. मग सोल्युशन काय लिहिणार आपण? यस, इट इज अ स्टेटमेंट. नेक्स्ट लाईनला काय म्हणणार? ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल F. नंबर 15, इट रेन्स हेवीली. आता वाक्याचा प्रकार जर बघितला तर हा असर्टिव्ह आहे. वाक्याचा प्रकार बघितला तर असर्टिव्ह आहे. इट रेन्स हेवीली काहीच नाही. ट्रू का फॉल्स माहित नाही. ज्याने पाऊसच बघितला नाही, पडतोय का नाही पडत माहितच नाही, तो कसं सांगणार की हे ट्रू आहे का फॉल्स आहे? तर नाही सांगू शकत. आणि जेव्हा हे सांगू शकत नाही then it is not a statement. मग याच टाईपचे काही क्वेश्चन्स सॉल्व्ह प्रॉब्लेम्स मध्ये आहेत. मग आपण काय केलं पाहिजे? क्वेश्चन नंबर 1 हे 15, त्याच्या खाली नंबर 16, 17, 18 सॉल्व्ह मधले कंप्लीट करून नोटबुक मध्ये लिहून ठेवायला पाहिजे. नेक्स्ट आर्टिकल कंपाऊंड स्टेटमेंट. आता कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय? मग आपण इंग्लिश ग्रामर मध्ये पाहिलेलं आहे. 2 वाक्य, 2 सेंटेन्सेस जोडण्यासाठी आपण कोणत्या कोणत्या शब्दांचा वापर करतो? तर जनरली पहिला शब्द तुमच्या डोळ्यासमोर येतो अँड, दुसरा शब्द येतो ऑर. त्यानंतर ग्रामर फोकस मध्ये बघितलं आपण आयदर ऑरचा वापर केला जातो, ॲज सून ॲजचा वापर केला जातो, हार्डली व्हेनचा वापर होतो, ॲज वेल ॲज, यूज टू, यूज्ड टू, ऑट टू, नीड टू, डेअर टू, असे नायदर नॉर, असे भरपूर शब्द आहेत, वर्ड्स आहेत की ज्यांच्या साहाय्याने आपण 2 स्टेटमेंट एकत्र करू शकतो. आणि 2 स्टेटमेंट एकत्र आल्यानंतर जे नवीन स्टेटमेंट तयार होतं त्याला आपण काय म्हणतो? कंपाऊंड स्टेटमेंट. मग जसं आपण इंग्लिशमध्ये पाहिलं, लँग्वेजमध्ये सेम केस आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये आहे. कंपाऊंड स्टेटमेंट त्या ठिकाणी 2 सेंटेन्सेस एकत्र केली होती. आता आपल्याला 2 स्टेटमेंट्स एकत्र करायचे आहेत. आता याची डेफिनेशन कशी लिहिणार आपण? व्हेन 2 स्टेटमेंट्स आर जॉइन्ड using the words. When 2 statements are joined using the words. कोणते वर्ड वापरायचे बघा आपल्या लॉजिक मध्ये? अँड, कॉमा, ऑर, कॉमा, इफ डॅश डॅश देन, कॉमा, इफ अँड ओनली इफ, आणि शेवटी नॉट. When 2 statements are joined using the words and, or, if dash dash then, if and only if आणि not,
मग लँग्वेजमध्ये जेवढे सगळे शब्द जोडण्यासाठी वापरले जातात तेवढे टोटली इथं आपणाला यूज करायचे नाहीत. आपणाला फक्त अँड, ऑर, इफ, दॅट, देन, इफ अँड ओनली इफ आणि नॉटचा वापर करायचा आहे. मग ह्या 5 पैकी कोणत्या तरी एकाचा वापर करून 2 स्टेटमेंट एकत्र केली तर जे नवीन स्टेटमेंट तयार होतं त्या नवीन स्टेटमेंटला आपण काय म्हणणार? कंपाऊंड स्टेटमेंट. Then it is called compound statement. त्याचबरोबर पुन्हा आपण एक लगेच रिमार्क लिहून घेणार आपल्या नोटबुक मध्ये. द वर्ड्स. कोणते वर्ड्स आहेत तर आत्ताच पाहिलं तुम्ही अँड, त्यानंतर ऑर, त्यानंतर इफ डॅश डॅश देन, त्यानंतर इफ अँड ओनली इफ, अँड नका टाकू नॉट. मग हे जे 5 वर्ड्स आहेत हे 5 वर्ड्स 2 स्टेटमेंट जोडायचं काम करतात. 2 स्टेटमेंट जोडायचं काम करतात म्हणून आर नोन ॲज काय म्हटलं जातं त्यांना तर कनेक्टिव्ह्ज. मग क्वेश्चन फर्स्ट आणि त्याचबरोबर सॉल्व प्रॉब्लेम्स आपल्या नोटबुक मध्ये कंप्लीट झाल्यानंतर आपण हेडिंग टाकायचं आहे कंपाऊंड स्टेटमेंट, त्यानंतर ही डेफिनेशन आणि त्यानंतर हा रिमार्क. नेक्स्ट आर्टिकल टाइप्स ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. आता ह्या कंपाऊंड स्टेटमेंटचे आणखी आपल्याला पुढे टाइप शिकायचे आहेत. आता यातला पहिला टाइप कंजक्शन, दुसरा डिसजंक्शन, तिसरा इम्प्लिकेशन, चौथा बाय कंडिशनल, आणखी एक आहे 5वा निगेशन. मग कंजक्शन कोणाला म्हटलं जातं, त्याचबरोबर डिसजंक्शन कशाला म्हणायचं, इम्प्लिकेशन म्हणजे काय, बाय कंडिशनल म्हणजे काय, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या आर्टिकल मध्ये करायचा आहे. मॅथेमॅटिक्स म्हटलं की सिम्बॉल हे आलेच. आता स्टेटमेंट मध्ये आपण पाहिलं की स्टेटमेंट असर्टिव्ह सेंटेन्स जे ट्रू असतं किंवा फॉल्स असतं त्याला आपण काय म्हणणार, स्टेटमेंट म्हणणार आहोत. समजा आपण एक स्टेटमेंट घेतलं 2 + 3 = 5. हे ट्रू आहे का फॉल्स आहे तो नंतरचा प्रश्न आहे. हे पहिलं स्टेटमेंट x² - x + 1 = 0 फॉर x = 1. हे आपलं दुसरं स्टेटमेंट. ही 2 स्टेटमेंट एकत्र करण्यासाठी अँड, ऑर, इफ डॅश डॅश देन, इफ अँड ओनली इफ आणि नॉटचा यूज करायचा आहे असं आपण शिकलो. पण मॅथेमॅटिक्स मध्ये हे पहिलं स्टेटमेंट आपण p ने रिप्रेझेंट करणार नेहमीच. दुसरं स्टेटमेंट आलं तर q ने रिप्रेझेंट करायचं, तिसरं आलं तर r ने रिप्रेझेंट करायचं आणि चौथं स्टेटमेंट आलं तर s ने. याच्यापेक्षा जास्त काही नाही. आपल्याला 12th स्टँडर्ड मध्ये स्टेटमेंट फर्स्ट इट इज ऑलवेज रिप्रेझेंटेड सिम्बॉलिकली बाय p, स्टेटमेंट सेकंड बाय q, स्टेटमेंट थर्ड बाय r अँड स्टेटमेंट फोर्थ बाय s. p पासून सुरुवात करायची, p q r s या नोटेशनचा यूज करायचा स्टेटमेंट रिप्रेझेंट करण्यासाठी. आपण आपल्या नोटबुक मध्ये लिहू शकतो. मगाशी जे आर्टिकल आपण पाहिलं कंपाऊंड स्टेटमेंट त्याच्या खाली रिमार्क नंबर 2 लिहू शकतो. द फर्स्ट स्टेटमेंट इज ऑलवेज रिप्रेझेंटेड बाय p, सेकंड स्टेटमेंट इज ऑलवेज रिप्रेझेंटेड बाय q and थर्ड स्टेटमेंट बाय r. त्यानंतर मग आपण हेडिंग टाकूया कंपाऊंड स्टेटमेंट. आता हे 2 स्टेटमेंट मला एकत्र करायचे. 2 + 3 = 5 पहिलं स्टेटमेंट आणि दुसरं x² - x + 1 = 0 फॉर x = 1 हे दुसरं स्टेटमेंट. मग ही 2 स्टेटमेंट एकत्र केल्यानंतर त्यांना आपण कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतो. पण मग कंजक्शन कधी म्हणायचं, डिसजंक्शन कधी म्हणायचं हे आता शिकायचं आहे आपल्याला.
मग ह्या कंजक्शनची डेफिनेशन काय आहे? डेफिनेशन बघा, व्हेन टू स्टेटमेंट्स आर joined using word and, then the compound statement is known as conjunction. बघा आता काय सांगितलं या ठिकाणी, when two statements are joined using the word, दोन स्टेटमेंट जेव्हा आपण and या शब्दाने जोडू तेव्हा जे कंपाऊंड स्टेटमेंट तयार होईल त्या कंपाऊंड स्टेटमेंटला काय म्हणायचंय? कंजक्शन. मग जसं आपण आता पाहिलं की पहिलं स्टेटमेंट P ने रिप्रेझेंट करतात, दुसरं स्टेटमेंट Q ने रिप्रेझेंट करतात, तिसरं आलं तर R ने रिप्रेझेंट करतात, तसंच इन सिम्बॉल it is represented as. मग हे सिम्बॉल मध्ये कसं रिप्रेझेंट केलं जातं? तर पहिलं स्टेटमेंट P, दुसरं स्टेटमेंट Q आणि हे जे सिम्बॉल आहे याला रीड करायचं and. It is read as. It is read as P and Q. पहिलं स्टेटमेंट P ने रिप्रेझेंट केलं, दुसरं Q ने रिप्रेझेंट केलं आणि हे अँडचं सिम्बॉल. हे वाचताना काय वाचायचंय? P and Q इथं मी सांगितलंय. मग एक डेफिनेशन जर तुमची तयार झाली तर दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी सगळ्या डेफिनेशन तयार झाल्या. दुसरी डेफिनेशन आहे आपली डिसजंक्शनची. मग ही डिसजंक्शनची डेफिनेशन काय आहे? when two statements are joined using the word and काढायचा, या डेफिनेशन मध्ये फक्त काय पुट अप करायचा? or. then the compound statement is known as a disjunction. झाली दुसरी डेफिनेशन तयार. तिसरी डेफिनेशन तयार करताना हा इम्प्लिकेशन, अंडरलाइन केलेला शब्द चेंज केला आपण इफ देन. चौथी डेफिनेशन तयार करताना अंडरलाइन केलेला शब्द इफ अँड ओनली इफ टाकला. मग पाचवी तयार करायची का? तर आत्ताच नाही तयार करायची आपल्याला. पहिल्यांदा ह्या चार डेफिनेशन, कंजक्शन, दिलेली दोन स्टेटमेंट कोणत्या शब्दाने जोडली, कोणत्या वर्डने कनेक्ट केली, आपण कोणत्या कनेक्टिव्हने कनेक्ट केली तर अँडने, म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंट तयार होईल. त्या कंपाऊंड स्टेटमेंटला पर्टिक्युलरली काय म्हणायचंय? कंजक्शन. सिम्बॉल मध्ये हे कसं रिप्रेझेंट करायचंय? P and Q. मग हे कसं रिप्रेझेंट करणार? सिम्बॉल P or Q. दोघांच्या मध्ये फरक नीट लक्षात घ्या. रीड कसं करणार आपण? P or Q. पुढे गेल्यानंतर तिसऱ्याचं सिम्बॉल P हा एक एरो दाखवायचा. मात्र याला रीड कसं करायचंय आपल्याला? P implies Q असं रीड करायचंय. चौथ्याचं सिम्बॉल आपलं P, दोन्ही बाजूचा एरो यूज करायचा. मग याला काय रीड करायचं? इट इज रीड ॲज P डबल implies Q. आता ही नोटेशन्स लक्षात आले असतील तर पुढचं आर्टिकल यातलंच का, तर आपण कंपाऊंड स्टेटमेंटचे टाईप शिकतोय आणि स्टेटमेंट म्हटलं की पाठीमागच्या आर्टिकल मध्ये पाहिलं याला ट्रूथ व्हॅल्यू असतेच. आता कंजक्शन, कंजक्शन म्हणजे काय आहे? हे एक कंपाऊंड स्टेटमेंट आहे. मग हे जर कंपाऊंड स्टेटमेंट आहे तर याला सुद्धा ट्रूथ व्हॅल्यू आहे. मग हे कंजक्शन कोणाकोणापासून तयार झालंय? ट्रूथ
टेबल फॉर कंजक्शन असं मी लिहिलं परत. मग कंजक्शन तयार करण्यासाठी एक स्टेटमेंट पी यूज केलं होतं, दुसरं स्टेटमेंट क्यू यूज केलं होतं. पी अँड क्यू. आता जेवढ्या पॉसिबिलिटी शक्यता आहेत त्या शक्यतांचा आपण विचार करूया. मग दिलेल्यापैकी पहिलं स्टेटमेंट ट्रू असू शकतं, दुसरं ट्रू असू शकतं. दिलेल्या दोघांपैकी पहिलं ट्रू असू शकतं, दुसरं फॉल्स असू शकतं. दिलेल्या दोघांपैकी पहिलं फॉल्स असू शकतं, दुसरं ट्रू असू शकतं. आणि पहिलं फॉल्स असेल, दुसरं सुद्धा फॉल्स असेल. अशा 4 चान्सेस आपल्याकडं आहेत. मग पहिलं स्टेटमेंट पी, दुसरं क्यू, हे आपलं कंपाऊंड स्टेटमेंट. याची ट्रूथ व्हॅल्यू काय? तर दोघंही ट्रू असतील तर हे ट्रू आहे, अन्यथा कंपाऊंड स्टेटमेंट तुमचं फॉल्स आहे. मग तुम्ही म्हणणार हे कुठून आलं? तर हे कुठून आलं, का आलं, याच्याशी आपल्याला सध्या घेणं देणं नाही. फक्त लक्षात काय ठेवायचंय की दिलेली दोन्ही स्टेटमेंट जर ट्रू असतील तर कंजक्शन ट्रू असतं, अदरवाइज इट इज फॉल्स. सेम केस या ठिकाणी आपण टेबल तयार केला. पी क्यू पी और क्यू, टी टी एफ एफ, टी एफ टी एफ. याच्यामध्ये जेव्हा दोघंही फॉल्स असतात तेव्हा फॉल्स असतं, अन्यथा डिसजंक्शन ट्रू असतं. टी टी टी, टी एफ टी, एफ टी टी, एफ एफ टी. इथं मात्र पुन्हा एक टेबल तयार केला. पी क्यू पी डबल इम्प्लाइज क्यू, टी टी एफ एफ, टी एफ टी एफ. आता हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. बघा, टी टी टी, टी एफ एफ, मात्र बाकी सगळ्या ठिकाणी हे ट्रू आहे. आणि पुन्हा शेवटचं मग लक्षात ठेवायला आपणाला यातले 3 टेबल इझी आहेत. टी टी, टी एफ, एफ टी आणि एफ एफ. हा असतो तुमचा ट्रू, फॉल्स, फॉल्स आणि ट्रू. आता ह्या 4 पैकी 3 टेबल सहजासहजी लक्षात राहतात. कसे लक्षात राहतात 4 पैकी 3 टेबल? तर कंजक्शन मध्ये, कंजक्शन म्हणजे 2 स्टेटमेंट अँडने जोडलेले आहेत. जर दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, अन्यथा फॉल्स. डिसजंक्शन, दोन्ही स्टेटमेंट तुमची ऑरने जोडलेली आहेत, त्याला म्हटलं जातं डिसजंक्शन. आणि मग जे डिसजंक्शन मिळतं ते जेव्हा दोन्ही फॉल्स असतात तेव्हाच फॉल्स असतं, अन्यथा इतर सगळ्या ठिकाणी डिसजंक्शन ट्रू असतं. चौथा डबल इम्प्लाइज, म्हणजे 2 स्टेटमेंट आपली इफ अँड ओनली इफ ने जोडलेले आहेत. मग इथं बसतो तुमचा मॅथेमॅटिक्स मधला गुणाकाराचा नियम, 2 संख्यांच्या प्रॉडक्टचा रूल. मग पहिली संख्या पॉझिटिव्ह असेल, दुसरी पॉझिटिव्ह असेल तर तुमचं आन्सर पॉझिटिव्ह असतं. पहिली निगेटिव्ह, दुसरी निगेटिव्ह म्हटलं तरीही आन्सर पॉझिटिव्हच असतं. आणि एक पॉझिटिव्ह, एक पॉझिटिव्ह, एक पॉझिटिव्ह, एक निगेटिव्ह मायनस असतं. मग ऑब्झर्व करा, टी टी टी, एफ एफ अल्सो टी, आणि मधल्या 2 एंट्रीज मात्र काय आहे तुमच्या एफ. मग लक्षात काय ठेवायचं ह्या टेबलमध्ये? फक्त तर एवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची. इम्प्लिकेशन मध्ये जेव्हा पहिली एंट्री ट्रू असते आणि दुसरी फॉल्स असते तेव्हा इम्प्लिकेशन फॉल्स असतं, अन्यथा इम्प्लिकेशन इतर ठिकाणी ट्रू असतं. म्हणजे 4 टेबल आपणाला लक्षातच ठेवावे लागणार आहेत, का तर आपला टोटल चॅप्टरच ह्या 4 टेबलवरती आहे. आता हे 4 टेबल आपल्या नोटबुक मध्ये लिहायचे का? तर डेफिनेटली लिहायचे. टाइप्स ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट आपण टाकलं
पहिल्यांदा नंबर फर्स्ट टाकायचा आहे. कंजक्शन डेफिनेशन when two statements are joined using word and, then the compound statement is known as conjunction. त्याच्या नेक्स्ट लाईनला इन सिम्बॉल इट इज रिप्रेझेंटेड ॲज पी अँड क्यू. नेक्स्ट टू इट इज रीड ॲज पी अँड क्यू. एक लाईन ड्रॉप करायची, नंतर टाकायचं ट्रूथ टेबल फॉर कंजक्शन. टेबल आपल्या नोटबुकमध्ये, म्हणजे हे सगळंच पाहिजे. जे काम कंजक्शनसाठी केलं आपण तेच काम कम्प्लिटली डिसजंक्शनसाठी करायचं, तेच इम्प्लिकेशनसाठी करायचं आणि तेच बाय कंडिशनलसाठी.